नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे 21 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. मल्हार सुमती भाग 22. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, तो गजरा आणला आहे ना, तो आता रात्री घाल. आपल्याला मधुचंद्र साजरा करायचा आहे. आणि तो दिवस सुमतीला आठवला आणि सुमतीचं तर लाजून लाजून पाणी पाणी पाणीच झालं. सुमती त्याला म्हणाली, आहो, आणि फक्त एवढंच म्हणाली आणि लाजत होती. मल्हार तिला म्हणाला, आहो काय आहो. सुमतीला आता काहीच बोलवत नव्हतं, नुसती लाजत होती. लाल लाल झाली होती लाजून. तिला त्या दिवशीची आठवण जरी झाली तरी तिला खूप लाज वाटत होती. मल्हारने आता सुमतीची करंगळी त्याच्या करंगळीत पकडली आणि हळूवार तिच्या हातावर ना त्याची बोटं फिरवायला लागला आणि सुमतीला म्हणाला, सुमती, बोल ना. बरं, मला भात वाढ. आता मल्हारला सुमतीने भात वाढला आणि त्याला म्हणाली, अहो, मगाशी तुम्ही आईंना फोन लावला होता ना, आईंसोबत अजिबात नीट बोलला नाहीत तुम्ही. त्यांना परत फोन लावा आणि नीट बोला बरं त्यांच्यासोबत. मल्हार म्हणाला, बोलणार आहे बायको, आता जेवण तर होऊ देत, 2 घास माझ्या पोटात घालू देत, भूक खूप लागली आहे मला. दोघांचं पण जेवण झालं आणि मल्हारने आईला फोन लावला. आई म्हणाल्या, काय रे मल्हार. मल्हार म्हणाला, आई, तुम्ही दोघींनी सासवा-सुनांनी मिळून हा प्लॅन मस्त केला होता बरं का. माझी मजा बघायची होती ना तुम्हाला. आई मल्हारला म्हणाली, अरे बाबा, माझा नाही प्लॅन, तुझ्या बायकोचा प्लॅन आहे. आणि तू पण तिला त्रास दिलास की. त्या मानाने सुमतीने तुला काहीच त्रास दिला नाही. तू तर 4-5 दिवस त्या प्रियाला घेऊन तिला त्रास देत होतास. त्याचं काय? त्याचाच बदला घेतला आहे तिने. मल्हार म्हणाला, अच्छा, असं केलं का? म्हणजे टिट फॉर टॅट केलं बायकोने. आई म्हणाली, मग तिने तेच केलं तर काय बिघडलं? करू दे की, थोडीशी मज्जाच केली ना तुझी. आणि ती बरी येईल तुला सोडून माझ्यासोबत. तुझा शब्द पडून देत नाही ते अजिबात. मल्हार सुमतीकडे खूप प्रेमळ नजरेने पाहत होता आणि सुमती आवरत होती. बरं मल्हार, सुमतीकडे दे ना, मला बोलायचंय तिच्यासोबत. मल्हार म्हणाला, देतो हा. मल्हारच किचनमध्ये आला फोन घेऊन आणि सुमतीला म्हणाला, सुमती, धर, तुझ्या सासूला तुझ्यासोबत बोलायचं आहे. सुमतीचे हात ओले होते. मल्हार तिला म्हणाला, ओले हात लावू नकोस फोनला. सुमती म्हणाली, मग तुम्हीच लावा ना माझ्या कानाला फोन. मल्हार म्हणाला, हो, ठीक आहे. मल्हारने तिच्या कानाला फोन लावला आणि सुमती आवरता आवरता बोलायला लागली आईसोबत. आई म्हणाले, काय ग सुमती, झालं का आवरून? आणि मल्हार जास्त रागवला नाही ना तुझ्यावर? सुमती आईंना म्हणाली, आई, झालं माझं आवरून आणि इथली काही काळजी करू नका. तुमचा मल्हार सुद्धा मला काही बोलला नाही, असं म्हणाली आणि मल्हारने तिच्या कमरेला चिमटा काढला आणि तिला म्हणाला, नवऱ्याला नावाने हाका मारतेस का? जेव्हा बोलत असतो तेव्हा म्हणत पण नाही आणि आता सासू समोर मल्हार म्हणतेस का मला? आता आई आणि सुमती दोघी पण हसायला लागले आणि सुमती आईंना म्हणाले, आई, मावशी कशा आहेत? बऱ्या आहेत ना? आई म्हणाले, हो. अगं, उद्या जाणार आहे तिच्यासोबत आणि जास्त नाही, 5-6 दिवसच राहणार आहे, मग येईल. मल्हार म्हणाला, आई, मस्त एकटी एकटी फिरायला गेलीस ना मावशीसोबत? आता आई मुद्दामून मल्हारला म्हणाली, मग काय, नेत होते तुझ्या बायकोला, पण तीच आली नाही. कारण कारण की तू आधीच तिला वॉर्निंग देऊन ठेवली होतीस ना. मग काय येणार ती माझ्यासोबत? नाहीतर सुमतीला पण घेऊन आले असते मी. मल्हार आईला म्हणाला, आई, तू सुमतीची काही काळजी करू नकोस. तिला मी नेणार आहे आणि साध्या सुध्या ठिकाणी नाही बरं का, चांगल्या ठिकाणी घेऊन जाणार आहे तिला. हो का नाही ग सुमती? सुमती म्हणाली, असं काही नाही, तुम्ही कुठेही नेलत ना तरी मला आवडेल. कारण की तुमच्या सोबत मी घरी जरी असले ना तरी मला खूप छान वाटतं आणि बाहेर फिरायचं एवढं काही नाही. आई सुमतीला म्हणाले, सुमती, किती समजूतदार आहेस ग तू. नाहीतर आजकालच्या मुलींच्या खूप अपेक्षा असतात. लग्न झालं की मला इकडे फिरायला न्या, तिकडे घेऊन जा.
पण तुझं असं अजिबात नाही. माझी सून खूप समजूतदार मला भेटली आहे आणि माझ्या मल्हारची पण बाजू तू समजून घेतलीस. कोणीतरी एकाने समजूतदार व्हावंच लागतं. अशानेच संसार चालतो. नाहीतर आणि तुमच्या दोघांमध्ये मला माझी सुमतीच खूप समजूतदार वाटते. मल्हार आईला म्हणाला, वा वा, किती कौतुक चाललंय सुनेचं. बरं आई, मी आता फोन ठेवतो बरं का. आता मला पण जरा कौतुक करू दे की माझ्या बायकोचं, असं म्हणाला आणि लगेच त्यांनी सुमतीच्या कानाचा फोन काढून घेतला आणि आईला म्हणाला, आई, मी फोन ठेवतोय. सुमतीला किंवा मला अधनामधनं फोन लावत राहायचा, कळलं? आई म्हणाली, हो, कळलं. आणि मल्हारने फोन ठेवला. सुमतीचं आवरून झालं. सुमती मल्हारला म्हणाली, अहो, मला बाबांशी बोलायचं होतं. मला बाबांना फोन लावून द्या ना. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, मी नसल्यावर बाबांना फोन लाव. आता सगळा वेळ मला द्यायचा. सुमती मल्हारला म्हणाली, काय हो, आज घरी लवकर कसे काय आलात तुम्ही? मल्हार म्हणाला, अगं, आज जास्त काम नव्हतं. काल खूप काम केलं मी आणि आज सरांना सुद्धा लवकर जायचं होतं. त्याच्यामुळे घरी लवकर आलो मी. आणि मी सरांना सांगून आलो आहे बरं का. सुमती त्याला म्हणाली, काय सांगून आला आहात? हेच की 8 दिवस मला लवकर घरी जावं लागेल. माझा हाफ हनीमून मला साजरी करायचा आहे. सुमती त्याला म्हणाली, हाफ हनीमून कसला असतो? हाफ हनीमून म्हणजे? अगं बायको, आता दिवसभर तर मी तुझ्यासोबत नसणार, फक्त संध्याकाळ नंतरच तुझ्यासोबत असणार ना, म्हणून म्हटलं हाफ हनीमून. सुमती पण आता हसायला लागली आणि म्हणाली, खरंच कुठे कुठे डोकं चालतं हो तुमचं. बरं ऐका, ऐका ना. मल्हारने आता सुमतीच्या तोंडावरती हात ठेवला आणि तिला म्हणाला, आता ऐका ना, बोला ना, असं काही करायचं नाही, फक्त काय म्हणायचं माहितीये का? सुमती त्याचा हात तोंडावरून काढत म्हणाली, काय म्हणायचं? करा ना, फक्त एवढंच म्हणायचं. आता सुमतीने त्याला एक फटका दिला आणि त्याला म्हणाली, किती आगाऊ आणि निर्लज्ज आहात. तुम्हाला तेवढंच दिसतं का? मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला भेटले होते ना, तेव्हा मला तुम्ही खूपच खडूस, आकडू वाटला होतात. नुसते रागीट वाटला होतात मला, माहितीये का? आणि मला खूप भीती वाटायची तुमची. तुमच्यासोबत बोलायला यायला पण माझी हिंमत व्हायची नाही. पण तुम्ही तसे अजिबात नाही आहात. खरंच मला आई म्हटल्या होत्या, तू मल्हारची दुसरी बाजू अजून पाहिली नाहीस. मल्हारने आता सुमतीला उचललं आणि सोफ्यावरती दोघे जण येऊन बसले. सुमती, ऐक ना. मल्हार तिला म्हणाला, माझं आधी एका मुलीवरती प्रेम होतं. सुमती त्याला म्हणाली, काय? खरंच? सुमतीला आता खूप वाईट वाटलं आणि ती थोडीशी नाराज झाली. मल्हार तिला म्हणाला, पुढे ऐकून तर घे. सुमती त्याला म्हणाली, मला काहीच ऐकायचं नाही. आणि काय हो, अजूनही तुमचं त्या मुलीवरती प्रेम आहे का? मल्हार तिला म्हणाला, बायको, वेडी आहेस का? अगं, मी प्रेम केलं होतं तिच्यावरती, असं मी म्हणालो. पण तिने माझ्यावरती प्रेम केलं नाही. तिने फक्त माझ्या पैशावरती प्रेम केलं, माझ्या स्टेटसवरती प्रेम केलं होतं. आणि खरंच लग्न करणार होती, आयुष्यभर मला साथ देणार होती का नाही कोणास ठाऊक. कारण की तुझ्याशी लग्न करायचं होतं तेव्हा मी तिला आधी फोन लावला होता. पण मल्हार पुढे काय बोलणार इतक्या शांत झाला. सुमती त्याला म्हणाली, पण काय? पण तिने खूप नाटकं केली. मला तरी आता कळून चुकलं आहे. खरंच तिची नाटकच होती ती. कारण की आतापर्यंत तिचे 2 बॉयफ्रेंड झाले आहेत आणि मी स्वतः तिला माझ्या डोळ्यांनी त्यांच्यासोबत पाहिलं आहे. आणि खरंच मला माझ्या आईचे मनापासून आभारच मानायला पाहिजे की तिच्यामुळे तू माझ्या आयुष्यात आलीस. नाहीतर माझ्या आयुष्याची वाट लागायला वेळ लागला नसता. सुमती, मला खूप राग येतो खरं आहे, पण मी कधीच कोणाला फसवलं नाही आणि फसवणार पण नाही. तिच्यासोबत पण मी खरं प्रेम केलं होतं. पण आता मी तो चॅप्टर क्लोज करून टाकला आहे. मला
माझ्या आयुष्यात तिची सावली सुद्धा नको आहे. मी हे तुला का सांगतोय, कारण की तुला पण माझ्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. उगाच मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही, कारण की तू माझी हक्काची व्यक्ती आहेस, माझ्या जवळची, माझ्या सुखादुःखात माझ्या सोबत असणारी माझी जीवनसाथी आहेस, असं म्हणाला आणि त्याने सुमतीच्या कपाळावरती किस केला. सुमती आता जरा वेगळ्याच विचारात होती. तिला थोडं वाईट वाटलं होतं की मल्हारचं तिच्यासोबत प्रेम होतं, म्हणून काळजी पण होती आणि भीती सुद्धा होती. सुमती मल्हारला म्हणाली, काय हो, तुमच्या दोघांमध्ये तसलं काय तर झालं नाही ना? मल्हार आता हसला आणि सुमतीला म्हणाला, सुमती, तुझी शपथ, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, आमच्या दोघांमध्ये तसलं काहीच झालं नाही. हा, एकदा वाहत गेलो होतो मी, पण तेवढ्यात आईचा फोन आला मला आणि मी तिथून बाजूला झालो. फक्त मी किस केला आहे तिला, लिप लव, आणि तेही पॅशनेटली, डीपली किस केला आहे. त्याच्या पुढे आम्ही काही गेलो नाही. सुमती आता मल्हारकडे पाहतच राहिली. मल्हार खूप इझिली सुमतीला हे सगळं सांगत होता, जसं काय आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बोलत आहे असं. आपण आपल्या बायकोसोबत बोलतोय याचं मल्हारला भानच नव्हतं. आणि सुमतीला आता खूपच वाईट वाटायला लागलं आणि तिला मल्हारच्या शेजारी बसण्याची सुद्धा इच्छा नव्हती. आता सुमती उठली. मल्हार तिला म्हणाला, काय ग सुमती, काय झालं, का उठलीस तू? सुमती मल्हारला म्हणाली, खरंच किती निर्लज्ज आहात तुम्ही. हे सगळं लग्न झाल्यावर करायचं असतं आणि तुम्ही लग्नाच्या आधीच तिच्याजवळ एवढी जवळीक होती का तुमची? मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, अगं हे सगळं नॉर्मल आहे, किस वगैरे सगळे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हेच तर करतात आणि याच्या पुढेही जातात. मी तर त्याच्या पुढे गेलो नाही ना, फक्त किसच केला आहे, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? सुमतीला आता मल्हारला काय बोलावं काही सुचत नव्हतं, कारण की मल्हार हा खूप फ्री होता, बाहेरच्या कल्चरमध्ये राहून आला होता तो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे सगळं नॉर्मल होतं आणि त्याला हे सगळं नॉर्मल वाटायचं. पण सुमतीचं तसं नव्हतं. सुमती ही तिच्या मर्यादेतच राहायची. तिच्या मर्यादा तिने कधीच ओलांडल्या नाहीत. नेहमी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी ती समर्पणातच राहिली आणि त्याच्यासाठीच समर्पित झाली. सुमती मनातच म्हणाली, यांच्यासाठी या गोष्टी काहीच नाहीत. हे किती सहजपणाने बोलून जातात ना, पण समोरच्याला याचं काय वाटतं याचा विचार करत नाहीत, कारण की त्यांच्यासाठी ती गोष्ट एवढी मोठी नाही. पण त्यांची बायको आहे, मैत्रीण नाही. मग मला वाईट वाटणारच ना. सुमती मल्हारला म्हणाली, अहो, मला आता खूप झोप आली आहे आणि मी सकाळपासून खूप दमलेली आहे. मल्हार मल्हारला आता सुमतीचं वागणं काहीच कळत नव्हतं आणि तो सुमतीला म्हणाला, सुमती, अगं काय झालं तुला असं अचानक? सुमती त्याला म्हणाली, मी जर अशी वागले असते तर चाललं असतं का तुम्हाला? मल्हार आता रागात उठला आणि सुमतीला म्हणाला, अजिबात नाही, मला अजिबात तसं चाललं नसतं. आणि खरं खरं सांग, तुझं लग्नाआधी तसं काही होतं का? कोण होता का तुझा? सुमतीने आता दीर्घ श्वास सोडला आणि त्याला म्हणाली, हो, होतं माझं एका मुलावरती प्रेम. मल्हार तिला म्हणाला, काय? खरं? खरंच सुमती, तुझं प्रेम होतं का? कुणावर? घे बरं माझी शपथ. सुमती त्याला म्हणाली, कशाला मी शपथ घेऊ? तुम्ही जेव्हा खरं बोलत होता तेव्हा मी विश्वास ठेवला ना तुमच्यावर, आणि आता मला कशाला शपथ घ्यायला लावताय? फक्त आवडायचा. आणि तुमच्यासारखे मी इतक्या पुढे गेले नव्हते, कारण की मला माझ्या मर्यादा माहिती होत्या आणि त्या फक्त लग्न झाल्यावरतीच मी ओलांडणार होते. सुमती आता मुद्दामून हे सगळं मल्हारला ऐकून दाखवत होती, कारण की त्याच्या लेखी हे सगळं नॉर्मल आहे. पण आता जेव्हा मल्हारने सुमतीला सांगितलं तेव्हा सुमतीचा चेहरा झरझर उतरला. तसंच मल्हारचं पण झालं. मल्हारला पण आता खूप वाईट वाटलं आणि तो तसाच सोफ्यात बसून राहिला. केविल वाहण्या चेहऱ्याने सुमतीकडेच पाहत होता.
आणि सुमतीला म्हणाला, सुमती, अजूनही तुला तो मुलगा आवडतो का? सुमती मल्हारला म्हणाली, आवडतो मला तो मुलगा अगदी मनापासून, कारण की तो तुमच्यासारखा नाही. मल्हारला आता हसावं का रडावं काहीच कळत नव्हतं. आणि खरंच त्याच्या डोळ्यात ना अश्रू ओघळायला लागले होते. खरंच सुमतीला मी गमवतोय का? सुमती माझ्यापासून लांब तर नाही ना जाणार? असे अनेक प्रश्न मल्हारला येत होते. आणि आवडतो असं म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही. मल्हार आता खूप नाराज झाला आणि बेडरूम मध्ये जाऊन झोपला. सुमती पण लगेच त्याच्या मागे मागे गेली. मल्हारने आता त्याच्या डोक्यावरती हाताची मूठ ठेवली होती आणि डोळे मिटून घेतले होते, पण झोप तर लागत नव्हती त्याला. नुसतं सुमतीचं बोलणं त्याच्या कानात घुमत होतं. सुमती आता बेडरूम मध्ये आली आणि मल्हारला म्हणाली, अहो काय झालं? मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, मला अजून काही ऐकण्याची इच्छा नाही आणि माझी इच्छा पण नाही तुमच्या दोघांचं लफडं ऐकायची. आणि तुला सोडून जायचं आहे ना मला त्याच्यासोबत? खरं सांग. आणि जर तसं केलंस ना तर तुला पण मारून टाकेन. आणि त्या तुझ्या पुढे काय बोलणार इतक्यात मल्हार शांत झाला. कुठल्या नवऱ्याला आवडेल की बायको असं म्हटलेली, आणि बायकोला सुद्धा कसं आवडेल की आपल्या नवऱ्याने लग्नाआधीच इतकं वाहवत गेलेलं? नाहीच आवडणार. मल्हार आता तसाच आडवा झाला आणि सुमतीला खूप वाईट वाटलं. खरंच यांना फक्त मी असं बोलले तर यांना किती राग आला. सुमती आता मल्हारच्या पायापाशी बसली आणि मल्हारचा पाय तिने तिच्या मांडीवरती घेतला आणि मल्हारचे पाय दाबायला लागली. मल्हार त्याचे पाय ओढत होता, पण सुमतीने त्याचे पाय एकदम घट्ट पकडून ठेवले होते. मल्हारला आता तिला असं बोलताना सुद्धा त्याचं अंतःकरण जड झालं होतं. मल्हार तिला म्हणाला, काय ग सुमती, तुला नाही ना मी आवडत? मग माझे पाय दाबायची काय गरज आहे तुला? सोड माझे पाय आणि जो आवडतो ना त्याचे जाऊन दाब जा पाय. सुमती आता हसली आणि मल्हारने तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाला, काय बावळटासारखी दात काढत आहे, तुला काहीच लाज वाटत नाही का ग? सुमती, मला वाटलं नव्हतं की तू अशी असशील म्हणून. नाव काय होतं त्याचं? सुमती म्हणाली, कोणाचं? मल्हार आता रागातच सुमतीला म्हणाला, सुमती, आता एक कानाखाली देईल तुझ्या. सुमती आता घाबरली, कारण की घरात एकटीच होती आणि ती आता मल्हारला म्हणाली, त्याचं नाव शशी होतं. मल्हार तिला म्हणाला, शिशी? हे कसलं नाव आहे? सुमती आता हसली आणि त्याला म्हणाली, अहो शिशी नाही हो, शशी नाव आहे त्याचं. तुम्ही नाव नीट घ्या बरं. मल्हार आता रागातच म्हणाला, खड्ड्यात गेला तो शशी आणि त्याचं नाव. आणि काय हो, कशाला एवढा त्रास करून घेताय? सुमती मल्हारला म्हणाली. आणि मल्हार लगेच उठला आणि सुमतीचा गाल त्याने जोरात पकडला. आणि त्याची पकड इतकी जोरात होती की त्याची चारी बोटं सुमतीच्या गालामध्ये रुतत होती. आणि सुमतीला म्हणाला, सुमती, तुला लाज वाटते का? अक्कल बघ आहे का तुला? अगं, तुला अजूनही तो मुलगा आवडतो, ते सुद्धा तू माझ्या समोर सांगत आहेस. मी कोण आहे? नवरा आहे ना तुझा, आणि आपलं लग्न झालं आहे, आणि तू हे सगळं माझ्यासमोर बोलत आहेस. काहीच कसं वाटत नाही ग तुला? आपल्या नवऱ्याला हे सांगताना आपण हे सगळं बोलतोय, त्याला सांगतोय, त्याच्या मनात किती घाव होत असतील याचा अंदाज तरी आहे का तुला? सुमतीने मल्हारचा हात बाजूला केला आणि सुमती त्याला म्हणाली, मग तुम्ही मला हे सगळं सांगत होतं तेव्हा माझं काय झालं असेल? तुमच्यासाठी हे सगळं नॉर्मल होतं ना, हो का नाही? मल्हारने आता मान खाली घातली आणि त्याला त्याची चूक समजली. खरंच आपण वेगळं काय केलं आहे, तेच तर केलं आहे. आणि सुमतीला किती वाईट वाटलं असेल जेव्हा आपण तिला सांगत होतो. सुमतीच्या फोनवरती आता बाबांचा फोन आला. सुमतीने फोन घेतला. बाबा म्हणाले, सुमती कशी आहेस ग? आणि वहिनी मल्हार कसे आहेत? सुमती बाबांना म्हणाली, बाबा मी खूप छान आहे आणि हे पण खूप छान आहेत. आई सुद्धा, आईंची तब्येत सुद्धा व्यवस्थित आहे. तुम्ही बरे आहात ना? बाबा म्हणाले, हो मी ठीक आहे. मल्हारने आता सुमतीच्या हातात ना तिचा फोन हिसकावून घेतला आणि बाबांना म्हणाला, हॅलो बाबा, मी मल्हार बोलतोय. बाबा म्हणाले, तुम्ही?
घरात? आज ऑफिसला गेला नाहीत का? बरे आहात ना? मल्हार म्हणाला, हो, खूप छान आहे मी. बाबा, मला तुम्हाला जरा 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. विचारू का? बाबा म्हणाले, विचारा ना, काय झालं? बाबा, तुमच्या मुलीचं तुमच्या गावातल्या त्या शशीवरती प्रेम होतं, हे तुम्हाला माहिती आहे का? बाबा म्हणाले, हो, मला माहिती आहे आणि अजूनही ती शशीवरच प्रेम करते. मल्हारला तर आता खूप राग आला आणि तो बाबांना रागातच म्हणाला, बाबा, अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तिचं लग्न झालं आहे माझ्यासोबत आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ती त्याच्यावरती प्रेम करते. बाबा म्हणाले, हो, मला माहिती आहे आणि शशीवरती शशीवरती तीच काय, आम्ही सुद्धा खूप प्रेम करतो. आमचं सुद्धा प्रेम आहे की त्याच्यावरती. सुमती आता त्याचं बोलणं लांबूनच ऐकत होती. मल्हार जागेवरनं उठला आणि बाबांना म्हणाला, बाबा, कोण आहे हो शशी? मला पाहायचं आहे त्याला. बाबा म्हणाले, बरं दाखवतो. 1 मिनिट. व्हिडिओ कॉल लावता येत नाही मला. तुम्ही लावाल का? मल्हारने आता रागातच सुमतीच्या हातात तिचा फोन दिला आणि सुमतीला म्हणाला, बाबांना व्हिडिओ कॉल लाव. मला आत्ताच्या आत्ता बघायचं आहे त्याला. कोण आहे? तो शशी. तुझ्या बाबांना सुद्धा माहिती आहे तो. सुमतीने आता घाबरत घाबरतच व्हिडिओ कॉल केला. बाबांनी कॉल उचलला आणि बाबा म्हणाले, थांबा हा जावई बापू, मी जातो शशीकडे, मग दाखवतो तुम्हाला. बाबा जातच होते. मल्हारच्या तर आता जीवात जीवच नव्हता. बाबा आता गोठ्यात गेले आणि गोठ्यातली लाईट लावली बाबांनी आणि शशीकडे कॅमेरा केला. मल्हार उत्सुकतेने बघत होता. बाबा म्हणाले, हे बघा मल्हारराव, आमचा शशी. सुमतीने सुमतीला तर आता खूप हसायला येत होतं. हसून हसून तिचं अगदी पोट दुखायला लागलं. मल्हारच्या तोंडावर तर आता 12च वाजले होते. त्याला खूप टेन्शन आलं आणि त्यांनी पाहिलं तर शशी म्हणजे त्यांचा म्हशीचा झालेला रेडकू होता. त्याचं नाव सुमतीने शशी असं ठेवलं होतं. शशी 8 महिन्याचा झाला होता. आता बाबा मल्हारला म्हणाले, बघा, आमचा शशी आता 8 महिन्याचा झाला आहे. सुमती, अगं तू नाहीस पण माझ्या हातचा चाराच खात नव्हता काही दिवस. पण नंतर त्याला सवय झाली माझी. बरं जावई बापू, सुमतीकडे द्या ना फोन. तिला पण बघू द्या शशीला. मल्हारने आता सुमतीकडे पाहिलं तर सुमती खूप हसत होती आणि मल्हार सुमतीकडे रागात पाहत होता. सुमतीला म्हणाला, हे घे, बघ डोळे भरून. सुमती त्याला म्हणाली, अहो मला कशाला? तुम्हालाच बघायचं होतं ना त्याला. तुम्हीच बघा डोळे भरून. मल्हारने आता तिकडे तोंड केलं. सुमतीच्या हातात फोन दिला आणि सुमतीला म्हणाला, घे, बोल तूच. बाबा सुमतीला म्हणाले, काय ग सुमती, जावयांना आपल्या शशीला का पाहायचं होतं ग? सुमती बाबांना म्हणाली, अहो मगाशी खूपच हट्ट करत होते शशीला पाहायचंय म्हणून. सुमती बाबांना म्हणाली, बाबा, अहो त्याचं काय आहे ना, मी त्यांना म्हणाले की मला लग्नाच्या आधी शशी खूप आवडायचा. मग त्यांना पाहायचं होतं की शशी जास्त हँडसम आहे का मी जास्त हँडसम आहे, म्हणून शशीला पाहायचं होतं त्यांना. बाबा म्हणाले, असं आहे का? बरोबर आहे, ठीक आहे. पण जावई बापूंना माझा निरोप दे. सुमतीने आता फोन त्याच्या कानाजवळ नेला आणि बाबांना म्हणाली, हा बाबा बोला, काय निरोप देऊ? आमच्या शशीपेक्षा तुम्हीच जास्त हँडसम आहात. सुमती म्हणाली, हो हो, सांगते हा बाबा तुमचा निरोप. बरं बाबा, तुम्ही आत्ताच घरी आला आहात ना शेतातून? बाबा म्हणाले, नाही ग, झालं, मगाशीच आलो आहे. बसलो होतो, म्हटलं बसल्या बसल्या तुला फोन लावावा. सुमती म्हणाली, बरं झालं बाबा, फोन लावला तुम्ही. आणि आई सुद्धा घरी नाहीत बरं का. त्या त्यांच्या मावशीकडे गेल्या आहेत. आम्ही दोघंच घरी आहोत. बाबा म्हणाले, थोडीशी हवा पलट झाली की बरं असतं. आणि गावाला या बरं का तिघे पण. आपला महाशिवरात्रीचा गावात उत्सव असतो, तुला माहिती आहे ना? सुमती म्हणाली, हो बाबा, माहिती आहे. आणि वहिनींना आणि मल्हाररावांना पण घेऊन ये सोबत. सुमती म्हणाली, हो, येते. बरं बाबा, ठेवू का मी आता फोन? बाबा म्हणाले, हो, ठीक आहे, ठेव. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.